नमस्कार, माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त असं हिरव्या मुगाचं मेदगं कसं बनवायचं हे बघणार आहोत। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपल्याला मूग शिजवण्यासाठी इथं आधीच एक तांब्याभर पाणी मी पातेल्यामध्ये उकळत ठेवते आणि लगेच इथं आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहे। आता या मुगाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे चांगले भाजले की चांगले शिजतात। आता इथे हे मूग भाजून झाले। आता यावरती या पाणीही उकळलं, यामध्ये आपल्याला हे हिरवे मूग घालायचे आणि एकदा ढवळून घ्यायचं आणि हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं। आता मूग शिजवायला फार काही वेळ नाही लागत। आता वरतून एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं। मुगामधलं जर पाणी संपत आलं तर मग आपल्याला वरून पाणीही टाकता येतं आणि मुगही खाली लागत नाही। असं म्हणतात, ताटावरती वरतून पाणी ठेवलं की खालची भाजी खाली लागत नाही। आता पाणी यातलं संपत आलं होतं आणि वरती पाणी गरम झालं, यामध्ये मी हे पाणी घालते। आता मूग शिजले की नाही हे आपण चेक करून बघूया। थोडंसं शिजायचं बाकी आहे, तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया। तर इथं 1 वाटी शेंगदाणे घेतले, लसूण घेतलाय आणि मिरच्या घेतल्या, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। आता इथे सगळ्यात आधी आपल्याला वाटण बनवायचं। तर मिक्सरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला मिरच्या आणि लसूण फिरवून घ्यायचं। आधी लसूण आणि मिरच्या फिरवल्या की मग शेंगदाणे फिरवायला सोपं जातं, नाहीतर मग शेंगदाणे आणि मिरची मिक्सरमध्ये फसते त्यामुळे। आणि यामध्ये आता हिरवे मूग घालायचे आपले शिजलेले। आता हे शिजलेले हिरवे मूग घातले। आता हे वाटण बनवून तयार आहे। इकडे मूगही छान शिजले। आता याला आपण घोटून घेऊया आणि याला चांगलं बारीक होईपर्यंत आपल्याला घोटून घ्यायचं। आता हे घोटून झालंय, आपल्याला आता फोडणी देऊन घ्यायची आहे। तर फोडणीसाठी इथं मी कढईमध्ये तेल घेते, साधारणतः 4 चमचे तुम्ही तेल घेतलेलं आहे। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचं। इथे मी 1 चमचा जिरं घातलं। जिरं चांगलं तडतडू द्यायचं। जिरं तडतडले की थोडीशी मोहरी घालायची। आता मोहरी चांगली फुलायला लागली आणि खूप सारा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। यामुळे मुगाच्या भाजीला खूप छान चव येते आणि फोडणी छान बसते। आता इथं आपल्याला लसूण चांगलं परतून झालाय आणि यामध्ये आपल्याला घालायची कढीपत्त्याची पाने। आता याला मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं मिक्स झालंय, याची फोडणी तयार झाली। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता लसणाचा कच्चेपणाही दूर झालाय आणि सगळी व्यवस्थित फोडणी बसली। यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं। आता आपण हिरव्या मिरच्या वापरल्या होत्या, पण थोडंसं छान कलर यासाठी आपण लाल तिखट घालणार आहोत। नाही घातलं तरी चालतं, अगदी साध्या पद्धतीने बनवले तरी खूप छान लागतं। लाल तिखट घालायची काही गरज नाही। आता इथं याला आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। आता उकळी आली की यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं। आता हे वाटण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत याला चांगलं हे वाटण परत थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे यातलं तेल कधी कधी आपण वाटण त्यामध्ये घातलं की मग तेल दिसत नाही, तर त्यासाठी थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि मग आपल्याला बाकीचं शिजवलेले मूग घालायचे आहेत। आता याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली। आता आपले शिजवलेले यामध्ये मूग घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आणि उरलेलं यामध्ये पाणीही घालते आणि याला मिक्स करून घेते। आता हे मिक्स झालं, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे इथपर्यंत पाणी घालायचं। आता भाकरी संग चुरून खायला थोडंसं जास्तच रस्सा लागतो आणि आमच्या घरामध्ये मेंबर एक जास्त असल्यामुळे थोडीशी भाजी जास्तच बनवणार आहे, कारण सगळ्यांना चुरून खाता येईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची। आता बघा, याला उकळी येते तेव्हाच हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं, नाहीतर मग काय होतं, मूग शिजवलेले आणि वाटलेले मूग तळाला खाली चिकटून बसतात। आता हे बघा, आपल्या भाजीला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता तुम्ही याला मुगाचं मेदगं म्हणा,
कुणी याला मुगाचं मेदगं म्हणतात, कुणी मुगाची आमटी म्हणतात किंवा मुगाची भाजी, काही म्हणा. खूप छान लागते आणि फक्त ही भाजी ना बाजरीच्या भाकरीसंग खूप छान लागते. ठेचा आणि बाजरीची भाकरी. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून